नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। अतिशय लोकप्रिय असणारा प्रकार म्हणजे मिरची भजी। अनेकांचे संसार या मिरची भजीवरच चालतात। तर याची करेक्ट रेशोमध्ये रेसिपी आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। बघा कशी जाळीदार आणि सुंदर झाली आहे भजी। महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड म्हणून याला विशेष मान आहे। तर बघू शकताय तुम्ही खूप सोनेरी रंगावर कुरकुरीत आणि खमंग झालेली ही मिरची भजी आता आपण बघूया या व्हिडिओमध्ये। मिरची भजी बनवण्यासाठी घरचं दळलेलं बेसन पीठ उत्तम असतं। तर त्यासाठी तुम्ही तेच घ्या, पण आता यावेळी मी विकतचं घेतलेलं आहे। 1 कपाच्या रेशोमध्ये आधी बघूया। 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता चवीप्रमाणे साधारण 1.5 चमचा मीठ टाकायचे। छोटा चमचा हा मसाल्याच्या डब्यातला। त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचे। एक चमचा हिंग सुद्धा टाकायचा आहे। हिंगामुळे खूप छान स्वाद येतो। आणि 2 चिमूट सोडा घेतलेला आहे। आता पाणी सुद्धा मोजून टाकूया। त्याच कपात पाणी घेतलेलं आहे मी। थोडं थोडं टाकायचे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। पीठ चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे भजी चांगले जाळीदार हलके तयार होतात। हे असं पीठ एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं। बघा, एका कपासाठी अर्धा कप पाणी लागलेलं आहे। अगदी करेक्ट रेशो आहे हा। तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात बनवणार असाल तर त्यासाठी सुद्धा भांड्यानं पीठ मोजून घ्या आणि त्याच्या अर्ध पाणी टाका। 1 किलोचं प्रमाण जर हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तेल तापत ठेवलेलं एका बाजूला। आता आपण हे भजी चमच्यांनीच टाकूया यामध्ये। तुम्हाला जर पीठ पातळ वाटत असेल तर 2 चमचे पीठ कोरडं पीठ यामध्ये अजून मिक्स केलं तरी चालेल। तेल कडकडीत तापू द्या आणि त्यानंतर मग भजी सोडून घ्यायची आहेत यामध्ये। आता हळूवार उलटवून घ्यायचे आहेत। एक बाजू भाजू द्यायची आहे आणि त्यानंतर उलटवून घ्यायचे आहेत। ज्यावेळी आपण तेलात भजी टाकतो त्यावेळी गॅस मोठा करा आणि त्यानंतर मीडियम गॅसवर भजी तळून घ्यायचे आहेत। साधारण 4-5 मिनिटं लागतात। आता काढून घ्यायचे आहेत। बघा, सर्व केलेले आहेत मी। खूप सुंदर आणि छान भजी तयार होतात। एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी सफर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन भागात। धन्यवाद।